हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई-लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण 6th स्टँडर्डचा जो सायन्स सब्जेक्टचा 7th चॅप्टर आहे न्यूट्रिशन अँड डाईट तो पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि व्हिडिओज जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरू करूया आपल्या चॅप्टरला. न्यूट्रिशन अँड डाईट म्हणजेच पोषण आणि आहार. ओके, सो कॅन यू रिकॉल विच आर द व्हेरियस ग्रुप्स ऑफ फूड स्टफ्स? कोणकोणते अन्नपदार्थांचे वेगवेगळे गट आहेत किंवा अन्नपदार्थांचे गट कोणते पडतात? देन नेम द वन्स यू सी इन द पिक्चर. आता ह्या इमेजमध्ये आपल्याला वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत त्या दिसतात, राईट? त्यांची नावं काय आहेत ती तुम्हाला नावं सांगायची आहेत. विच मेन कन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड डू वी गेट फ्रॉम देम? आपल्याला त्याच्यापासून कोणतं अन्न घटक मिळतं हे आपल्याला आता या चॅप्टरमध्ये आपल्याला मेनली न्यूट्रिशन अँड डाईट म्हणजेच आपला पोषक आहार जो आहे तो कसा असला पाहिजे याच्याबद्दल सगळी जी माहिती आहे ती तुम्हाला या चॅप्टरमध्ये आज मिळणार आहे. लेट्स सी. Living things are take food and water and use them for a variety of purposes such as obtaining energy, growth of the body, to carry out day-to-day functions of the body, to fight diseases. म्हणजे जे लिव्हिंग थिंग आहेत, जे सजीव आहेत, ते अन्न आणि पाणी घेऊन त्यांचे वेगवेगळी जी कामं आहेत यांच्यासाठी त्याचा उपयोग करतात, राईट? जसं ऑप्टेन एनर्जी, ऊर्जा मिळवण्यासाठी, ग्रोथ ऑफ द बॉडी, शरीराची वाढ होण्यासाठी, देन टू कॅरी आउट डे फंक्शन ऑफ द बॉडी म्हणजेच रोजच्या ज्या आपल्या दैनंदिन ज्या काही रुटीन आहे, आपलं जे काही कामं आहेत ती पार पाडण्यासाठी, टू फाईट डिझिजेस, आजारांना तोंड देण्यासाठी, आजारांचा प्रतिकार करण्यासाठी. ओके, देन इथे आता कॉलममध्ये बघा आपल्याला काय सांगितलं. इन लिव्हिंग थिंग्स द प्रोसेस ऑफ टेकिंग इन फूड अँड वॉटर अँड यूजिंग इट फॉर ग्रोथ अँड अदर पर्पजेस इज कॉल्ड न्यूट्रिशन अँड द कन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड युजफुल फॉर दिस पर्पजेस आर कॉल्ड न्यूट्रियंट्स. म्हणजेच काय तर सजीवांना अन्न आणि पाणी घेऊन त्यांच्या शरीराची जी आहे ती वाढ आणि इतर सर्व कामांसाठी वापर जो आहे तो केला जातो. ओके, आणि ह्याच यांच्या क्रियेला न्यूट्रिशन असं म्हणतात, पोषण असं म्हणतात. आणि या कामासाठी उपयोगी जे पडणारे अन्न घटक असतात, जे युजफुल कन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड असतात, त्यांना न्यूट्रियंट्स असं म्हणतात, त्यांना पोषक तत्वे असं आपण म्हणतो. देन न्यूट्रियंट्स अँड फूड स्टफ्स म्हणजेच पोषक तत्वे, न्यूट्रियंट्स आणि फूड स्टफ कोणते अन्नपदार्थ आहेत ते. सो देर आर 6 मेन न्यूट्रियंट्स इन अवर फूड. आपल्या आहारात 6 मेन न्यूट्रियंट्स आहेत. ओके, तर ते कोणते आहेत? कार्बोहायड्रेट्स, फॅट, प्रोटीन, फायबर, विटॅमिन अँड मिनरल. कोणते आहेत? कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कार्बोदके आपण म्हणतो. देन फॅट्स, ओके, प्रोटीन, फायबर, विटॅमिन्स अँड मिनरल्स. दिस न्यूट्रियंट्स are present in the different food item we eat in differing proportions. Let us learn more about some of them. आणि हे जे न्यूट्रियंट्स आहेत हे वेगवेगळे आपण जे काही अन्नपदार्थ खातो याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पोषणमध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रमाणात ते आपल्याला मिळत असतात. आणि आता आपण याच्याबद्दल जास्त माहिती जी आहे ती घेऊया. सो एनर्जी गिविंग न्यूट्रियंट्स कोणतं आहे तर कार्बोहायड्रेट्स, कर्बोदके जे आपण मराठीत म्हणतो, हे आहे एनर्जी न्यूट्रियंट्स. म्हणजे याच्यातून आपल्याला एनर्जी मिळते. आवर मेन नीड ऑफ एनर्जी, आपलं मेन नीड, आपली मुख्य गरज जी आहे ती कसली आहे? एनर्जी. आपल्याला जास्तीत जास्त एनर्जी आहे ती मिळावी. इट इज फुलफिल्ड बाय कार्बोहायड्रेट. आणि ती कोण पूर्ण करतं तर जे कार्बोहायड्रेट आहे हे न्यूट्रियंट ती पूर्ण करतं. हॅन्स अवर डाएट इन्क्लूड अ लार्ज प्रपोर्शन ऑफ सिरियल्स in the form of rice, chapati or roti, bhakri and bread which contain carbohydrates.
सिरियल्स आर अवर स्टेपल फूड आणि याच्यामुळेच आपल्या आहारात राईस, भात, चपात्या, पोळ्या, भाकरी अशा पदार्थांचा जास्त प्रमाणात समावेश असतो. ओके, कारण हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते त्यांचा आपल्या शरीरात त्यांचं जे प्रमाण आहे ते जास्त व्हावं. ओके, आणि आपल्याला एनर्जी आहे ती त्याच्यापासून मिळते. सो म्हणून हे जे सिरियल्स आहेत, हे जे कडधान्य किंवा ही जी तृणधान्य आहेत, तृणधान्य म्हणजेच गहू, बाजरी, देन राईस आहे, हे सगळे तृणधान्य आहेत. तर यांचा समावेश याच्यासाठी केला जातो आपल्या आहारात. देन सेकंड न्यूट्रिएंट्स आहे फॅट्स. आता इथे फॅट म्हटलं की आपल्यासमोर आधी ऑइल येतं. ओके, so some part of our energy requirement is also fulfilled by fatty foods such as oil, ghee and butter. काही जो पार्ट आहे आपल्या एनर्जीचा तो ऑइल, घी आणि बटर हे असे फॅटी फूड जे आहेत ते सुद्धा पूर्ण करतात. तर वी गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट फ्रॉम द फूड वी ईट. आणि आपल्याला एनर्जी जी आहे, आपल्याला हीट, उष्णता जी आहे, ही उष्णता आपल्याला ऊर्जेच्या स्वरूपात मिळते. ओके, एनर्जीच्या स्वरूपात मिळते. ही कशामुळे मिळते तर आपण हे जे फॅटी फूड खातो त्याच्यापासून ती आपल्याला मिळते. हीट इज मेजर्ड इन किलो कॅलरीज आणि ही किलो कॅलरीजमध्ये मोजली जाते. हेन्स द एनर्जी इन फूड आयटम इज ऑल्सो मेजर्ड इन किलो कॅलरीज. आणि याच्यामुळे जी फूड आयटममध्ये एनर्जी असते, अन्नपदार्थापासून जी मिळणारी आपल्याला एनर्जी असते ती किलो कॅलरीमध्ये काउंट केली जाते. Children of growing age need to get approximately 2000 to 2500 calories from the food they eat. जी वाढत्या वयातली मुलं असतात त्यांना रोज साधारणपणे 2000 to 2500 म्हणजे 2000 ते 2500 इतकी किलो कॅलरी ऊर्जा जी आहे ती त्यांना मिळण्याची गरज असते. देन नेक्स्ट आहे प्रोटीन. ओके, नेक्स्ट जे न्यूट्रिएंट्स आहेत ते आहे प्रोटीन. We need proteins for the purpose of growth, repairing the wear and tear of the body and for other life processes. आपल्याला प्रोटीन कशासाठी लागतं तर आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी, ठीक आहे, आणि रिपेअरिंग ऑफ वेअर अँड टेअर ऑफ बॉडी म्हणजे आपल्याला जर एखादी जखम झाली किंवा आपल्या शरीरात जी काही हाडांची झीज होत असते तर ही सुद्धा भरून निघण्यासाठी प्रोटीन जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. We get proteins from the sprouts, milk and milk products, meat and eggs in our food. आपल्याला हे जे प्रोटीन आहे ते कशापासून मिळतं तर जे स्प्राउट्स आहेत म्हणजे कडधान्य जे आहेत, देन मिल्क, दूध आहे, मिल्क प्रोडक्ट म्हणजे दुधापासून तयार झालेले जे पदार्थ आहेत, उदाहरणार्थ पनीर, दही, ठीक आहे, तर यांच्यापासून सुद्धा आपल्याला प्रोटीन जे आहे ते मिळतं. देन मीट जे मांस आहे याच्यापासून सुद्धा आपल्याला प्रोटीन मिळतं. अंडी, ओके, त्याच्यानंतर इथे आपल्याला ड्रायफ्रूट्स दाखवले आहेत. सो ड्रायफ्रूट्स या सगळ्यापासून आपल्याला काय मिळतं, प्रोटीन जे न्यूट्रिएंट्स आहे ते मिळतं. हे सुद्धा आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे कारण आपल्या शरीराची होणारी झीज जी आहे, ठीक आहे, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा आपल्या शरीराची होणारी वाढ जी आहे हे प्रोटीन जे न्यूट्रिएंट आहे ते भरून काढतं. देन मिनरल्स अँड विटॅमिन्स म्हणजेच खनिजे आणि त्याचे जीवनसत्व जे आहेत, विटॅमिन्स जे आहे ते आपण बघूया. टू इम्प्रूव्ह द बॉडीज रेजिस्टन्स टू डिजीज अँड फॉर अदर लाईफ प्रोसेसेस द बॉडी नीड विटॅमिन्स, मिनरल अँड फायबर्स इन द डाएट. वी ऑब्टेन दिस न्यूट्रिएंट्स मेनली फ्रॉम व्हेजिटेबल अँड फ्रूट. रोगप्रतिकार आणि शरीराच्या ज्या इतर आवश्यक जी कामं आहेत, ओके, ती हे जे मिनरल्स आणि विटॅमिन्स जे आहेत या पदार्थातून ती केली जाते. ओके, सो ते आपल्याला मेनली कोणाकडून मिळतं तर आपले जे व्हेजिटेबल्स आहेत, फ्रूट्स आहेत यांच्यापासून आपल्याला मिनरल्स आणि विटॅमिन्स जे आहेत ते मिळतात. We require vitamins and minerals in small quantities, but their deficiency can lead to various diseases. Let us learn more about them. आपल्याला हे जे विटॅमिन आहे, हे जे मिनरल्स आहे ते खूप कमी प्रमाणात गरजेचं असतं, खूप कमी प्रमाणात आपल्या शरीराला हवं असतं. पण याच्या कमतरतेमुळे आपण वेगवेगळे जे आजार आहेत, ओके, याच्यावर खूप गंभीर असा परिणाम होऊ शकतो जर हे विटॅमिन आणि मिनरल्स आपल्या शरीरात ते प्रमाण जर कमी झालं तर, त्यांचं प्रमाण कमी झालं तर.
देन द बॉडी नीड्स सेव्हरल इनऑर्गॅनिक सबस्टान्सेस, दे आर कॉल्ड मिनरल्स. आपल्या शरीराला काही इनऑर्गॅनिक सबस्टान्सेस म्हणजेच काही पदार्थ आहेत असेंद्रिय आपण म्हणतो, तर ते यांची गरज असते, त्यांना मिनरल्स असं म्हणतात, त्यांना खनिजे असं म्हणतात. द टेबल बिलो गिव्स एक्झाम्पल ऑफ सम मिनरल्स and provides information about their functions in the body. The various sources of the minerals as well as the diseases caused by their deficiency. आता खाली आपल्याला एक टेबल दिलाय, याच्यामध्ये वेगवेगळे जे मिनरल्स आहेत त्याचे फंक्शन्स काय आहेत, त्याचे सोर्स कोणते आहेत आणि ते त्यांची जर कमतरता झाली तर कोणते आजार उद्भवू शकतात याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली. बघूया. पहिला आहे आयर्न. सो आयर्नचं फंक्शन काय आहे, कॅरिंग फंक्शन म्हणजेच त्याचं काम. ओके, त्याचा होणारा उपयोग आपल्या शरीरासाठी, त्या मिनरलचा होणारा उपयोग. कॅरिंग ऑक्सिजन टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. आयर्न काय करतं, तर आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला ऑक्सिजन जे आहे ते वाहण्याचं काम जे आहे, ते वहन करण्याचं काम जे आहे ते आयर्न करतं. सोर्स, आयर्नचे सोर्स काय आहेत, तर मीठ आहे, स्पिनॅच आहे, ॲपल आहे, रेझिन्स आहेत. मांस जे आहे, पालक आहे, सफरचंद आणि मनुका. रेझिन्स म्हणजेच मनुका. देन डेफिशियन्सी डिझीज, ह्याचं काय डेफिशियन्सी आहे, तर ॲनिमिया. ॲनिमिया जे आहे म्हणजे सतत थकवा येणं वगैरे, हे जे आजार आहेत ते आयर्न कमी झाल्यामुळे होतात. शरीरातलं लोह जे आहे, लोह, आयर्न हे जे मिनरल आहे याला मराठीत लोह असं म्हणतात. सो त्याच्यामुळे शरीरात थकवा जो येणं, सो असे डिझीज जे आहेत ते आपल्याला आपण पाहू शकता. कॅल्शियम अँड फॉस्फरस. कॅल्शियम आणि फॉस्फरस जर त्याचं फंक्शन काय आहे, सो स्ट्रेंथन बोन्स अँड टीथ. दात आणि हाडे जे आहेत ते मजबूत करतं. देन हे कशापासून मिळतं, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट, दूध आणि दुधापासून तयार झालेले पदार्थ. ग्रीन लिफी व्हेजिटेबल अँड मीट, हिरव्या पालेभाज्या आणि मांस. देन ह्याचे आजार कोणते आहेत, तर बॅड टीथ, दात खराब होणे. ब्रिटल अँड वीक बोन्स, हाडे ठिसूळ आणि कमकुवत बनवतं हे. ओके, कॅल्शियम जर नसेल तर आपली हाडं जी आहेत ती ठिसूळ होतात. देन थर्ड आहे आयोडीन. कंट्रोल ग्रोथ. आयोडीन काय करतं, तर आपल्या वाढीचं जे वाढीवर जे कंट्रोल आहे ते आयोडीन ठेवतं. स्पीड्स अप केमिकल रिॲक्शन इन द बॉडी. केमिकलचं जे रिॲक्शन आपल्या शरीरात होतं त्याला ते थांबवतं. ओके. देन याचं कशापासून हे मिळतं आयोडीन, रेझिन्स, बीन्स, फिश, सी फूड. मनुका, बीन, मासे, मीठ किंवा समुद्रातून जे सी फूड मिळतं, जे समुद्रातून अन्न मिळतं याच्यापासून. गायट्री. गायट्री म्हणजेच गालगुंड येतं की नाही, गलगंड आपण म्हणतो. सो हा जो आजार आहे तो आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. देन सोडियम अँड पोटॅशियम. सोडियम आणि पोटॅशियम काय करतात, मेंटेन्स द बॉडीज वॉटर बॅलन्स अँड फंक्शनिंग ऑफ द मसल अँड द नर्वस सिस्टम. हे काय करतं, तर आपल्या शरीरामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे, ओके, ते वॉटर बॅलन्स जे आहे शरीरात ते ठेवतं. आणि आपले जे मसल आहेत, आपल्या ज्या स्नायू आहेत आणि आपलं जे नर्वस सिस्टम आहे, चेतासंस्था जी आहे आपली, याच्यावर हे सोडियम आणि पोटॅशियम काम करतं. कशापासून मिळतं हे, तर सॉल्ट, चीज, लिफी व्हेजिटेबल, फ्रूट्स अँड पल्सेस. सॉल्ट, मीठ, देन चीज, लिफी व्हेजिटेबल्स, पालेभाज्या जे आहे, फ्रूट, फळे जे आहेत आणि पल्सेस, डाळी जे आहेत यांच्यापासून मिळतं. इनएफिशियन्सी ऑफ मसल. हे यांची जर कमतरता झाली तर कोणता आजार होतो, इनएफिशियन्सी ऑफ मसल म्हणजे स्नायूंची जी काम करण्याची जी क्षमता असते ती कमी होते. देन नेक्स्ट विटॅमिन्स. वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स. आता पाण्यात जे विरघळणारे असतात वॉटर सॉल्युबल ते विटॅमिन्स कोणते, विटॅमिन बी अँड विटॅमिन सी डिझॉल्व इझिली इन वॉटर. बी आणि सी जो आहे विटॅमिन तो पाण्यात इझिली विरघळतो. सो दे आर कॉल्ड वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स. आणि म्हणून त्यांना वॉटर सॉल्युबल म्हणजेच पाण्यात विरघळणारे जलविद्राव्य असे घटक आपण म्हणतो. दे आर थ्रोन आउट ऑफ द बॉडी थ्रू द वॉटर इन स्वेट अँड युरिन. आपल्याला जो घाम निघतो किंवा आपल्याला जे युरिन म्हणजेच आपल्याला जी लघवी होते याच्यामार्फत हे जे विटॅमिन आहे हे शरीराबाहेर टाकलं जातं. ओके.
हॅन्स अ रेग्युलर सप्लाय ऑफ दिस विटॅमिन इज इसेन्शियल. म्हणून या विटॅमिनचं रेग्युलर आपल्या शरीरात होणारं सप्लाय जे आहे ते रेग्युलर झालं पाहिजे, त्याचा पुरवठा आपल्या शरीराला रेग्युलर झाला पाहिजे. म्हणून आपल्याला सांगितलं जातं की पाणी जास्त प्या. ओके, का तर आपल्याला निघणारा घाम आणि आपल्याला जी लघवी होते तर याच्यामार्फत हे जे बी आणि सी विटॅमिन आहे हे शरीरातलं कमी कमी होत जातं. ओके, hence a regular supply of this vitamin is essential. B1, B2, B3, B6, B9 and B12 are the important types of विटॅमिन बी. विटॅमिन बीचे इम्पॉर्टंट टाइप्स कोणते आहेत, महत्त्वाचे प्रकार कोणते आहेत, तर B1, B2, B3, B6, B9 अँड B12. ओके, देन वॉटर इनसॉल्युबल विटॅमिन्स, असे विटॅमिन जे पाण्यात विरघळत नाही. दिस विटॅमिन्स आर इनसॉल्युबल इन वॉटर बट आर सॉल्युबल इन फॅटी सबस्टान्सेस. हे विटॅमिन पाण्यात विरघळत नाही पण ते फॅटी सबस्टान्सेस जे आहेत, स्निग्ध पदार्थ जे आहेत, तेलकट पदार्थ जे आहेत याच्यात ते विरघळतात. दे स्टोर्ड इन बॉडी, ते आपल्या शरीरात साठून राहतात. विटॅमिन ए, डी, ई अँड के आर फॅट सॉल्युबल विटॅमिन्स. कोणते आहेत, तर विटॅमिन ए, डी, ई आणि के हे आहेत फॅट सॉल्युबल विटॅमिन्स, म्हणजे जे फॅटमध्ये विरघळतात. जे तेलकट जो पदार्थ असतो, फॅट जो असतो, याच्यामध्ये हे विटॅमिन्स जे आहेत ते विरघळतात, ते पाण्यात विरघळत नाहीत. ओके, सो इथे आपण दोन प्रकारचे विटॅमिन बघितले, वॉटर सॉल्युबल आणि वॉटर इनसॉल्युबल. वॉटर सॉल्युबल जे आहे ते पाण्यात विरघळतात, बी अँड सी, आणि वॉटर इनसॉल्युबल म्हणजे जे पाण्यात विरघळत नाही ते फॅटी सबस्टान्सेस जे आहेत, तेलकट जो पदार्थ आहे आपल्या शरीरातला, स्निग्ध पदार्थ जो आहे याच्यात ते विरघळतात, ए, डी अँड ई. ओके, नेक्स्ट विटॅमिन्स आणि त्याचे सोर्सेस आणि फंक्शन्स. विटॅमिन्स कुठून आलेत, कोणता विटॅमिन कोणत्या पदार्थापासून आपल्याला मिळतो, आणि ते जर कमी झालं, त्याची जर डेफिशियन्सी झाली तर मग कोणता आजार आपल्याला उद्भवतो. विटॅमिन ए, विटॅमिन एची हेल्प होते, हेल्प इन प्रोटेक्ट्स आईज, हेल्प टू कीप स्किन, बोन अँड टीथ हेल्दी. विटॅमिन ए काय करतं, तर आपल्या डोळ्यांना प्रोटेक्ट करतं, आपली जी स्किन आहे तिला हेल्दी ठेवण्याचं काम करतं, आपले दात, आपले हाडे जे आहेत ते निरोगी ठेवण्याचं काम कोण करतं, विटॅमिन ए करतं. आणि याचा स्रोत काय आहे, कॅरेट, मिल्क, बटर, डार्क ग्रीन व्हेजिटेबल, स्वीट पोटॅटोज, डीप येलो फ्रूट अँड व्हेजिटेबल. कोणते आहेत, गाजर, दूध, लोणी जे आहे, हिरव्या भाज्या, देन स्वीट पोटॅटोज रताळं जे आहे, आणि डीप येलो फ्रूट्स म्हणजे जे पिवळी जी फळे असतात ती, आणि व्हेजिटेबल भाज्या. ओके, आणि यांचे आजार जे आहेत ते कोणते उद्भवतात, तर नाईट ब्लाइंडनेस, रातआंधळेपणा, इनॅबिलिटी टू सी डीम लाईट, म्हणजेच जो कमी उजेडात पाहू शकत नाही. ओके, तो रातआंधळेपणा जो आहे त्याला तो आजार असतो. देन झेरोडर्मा. आता झेरोडर्मा म्हणजेच काय, झेरोडर्मा म्हणजेच ड्राय स्किन, त्वचा जी आहे ती कोरडी पडणे. ओके, देन नेक्स्ट B1 विटॅमिन काय करतात, हेल्प इन प्रॉपर फंक्शन ऑफ नर्व्स अँड हार्ट. आपले जे नर्व्स आहेत, चेतासंस्था जे आहेत, नर्व्स आहेत, आणि हार्ट, हृदय जे आहे याचं नीट काम करण्यासाठी B1 हेल्प करतं. कशापासून मिळतं, मिल्क, फिश, मीट, सिरिल अँड नट पल्सेस. मीठ, मिल्क, दूध, मांस, फिश, मासे जे आहेत ते, सिरिल्स, मगाशीच आपण तृणधान्य जी पाहिली, गहू, तांदूळ, ओके, बाजरी, ज्वारी. देन नट्स म्हणजेच जे नट्स म्हणजेच असे ड्रायफ्रूट्स त्यांना कवच असतं. ओके, ते नट्स असतात. देन पल्सेस, डाळी ज्या आहेत त्या. आता कोणते आजार होतात, तर बेरीबेरी, नर्व डिझॉर्डर. हे कशासाठी होतं, तर नर्व डिझॉर्डर जो आजार आहे त्याला बेरीबेरी असं नाव दिलं आहे. मसल वीकनेस, मसल जे आहेत ते वीक होतात. इनएफिशियन्सी, त्यांच्यामध्ये कार्यक्षमता जी आहे ती निघून जाते, अशक्त होतात त्या. देन B9 ग्रोथ ऑफ द बॉडी. B9 कशासाठी हवं आहे, शरीराची वाढ होण्यासाठी. डीप ग्रीन व्हेजिटेबल, पपयाज अँड किवीज. ग्रीन व्हेजिटेबल हव्यात, हिरव्या भाज्या, पपया आणि किवी यांच्यामध्ये B9 हे विटॅमिन असतं. प्रॉपर ग्रोथ, ॲनिमिया, फॉरगेटफुलनेस, स्लो मुवमेंट्स. म्हणजेच काय, तर प्रॉपर ग्रोथ न होणं, इम्प्रॉपर ग्रोथ होणं, वाढ नीट न होणं, ॲनिमिया किंवा फॉरगेटफुलनेस विसर पडणं,
देन स्लो मुवमेंट, हालचाल स्लो होणं, या सगळ्याला B9 जे आहे हे जीवनसत्व जर कमी असेल तर हे आजार जे आहेत ते आपल्याला दिसून येतात. B12 फॉर्मेशन ऑफ रेड ब्लड सेल. B12 जे आहे ते लाल आपल्या ज्या रक्तपेशी असतात त्या तयार करतात. आणि हे कशापासून मिळतं तर मीठ, मिल्क प्रोडक्ट, मीठ जे आहे मांस आणि दुधापासून तयार झालेले प्रोडक्ट. आणि हे जर कमी असतील तर ॲनिमिया हा जो आजार आहे तो संभवतो. देन विटॅमिन C प्रोटेक्ट्स बॉडी टिश्यूज, फॉर्मेशन ऑफ कॉलेजिन, अ प्रोटीन इसेन्शियल फॉर गम्स, टीथ, बोन्स अँड स्किन. विटॅमिन C कशासाठी असतं तर आपल्या बॉडीमध्ये जे टिश्यू आहेत, ज्या पेशी आहेत यांचं रक्षण करण्यासाठी आणि फॉर्मेशन ऑफ कॉलेजिन म्हणजेच गम्स आहेत म्हणजे हिरड्या आहेत, दात आहेत, आपली हाडं आहेत, देन आपलं स्किन आहे, आपली त्वचा आहे, याचं प्रोटेक्ट करण्यासाठी विटॅमिन C आहे. विटॅमिन C आपल्याला कोणत्या याच्यापासून मिळतं तर आमला, आवळा, किवी, ऑरेंजेस अँड अदर सायट्रस फ्रूट. सायट्रस फ्रूट म्हणजेच असे फ्रूट ज्याच्यापासून आपल्याला जास्त प्रमाणात पाणी जे आहे ते मिळतं. पाणी म्हणजेच त्याचं ज्यूस जास्त प्रमाणात मिळतं ते सायट्रस फ्रूट. कॅबेज, टॉमॅटोज, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. कॅबेज म्हणजेच कोबी जो आहे, टॉमॅटो, नंतर हिरव्या पालेभाज्या यांच्यापासून आपल्याला विटॅमिन C मिळतं. त्याची जर कमी असेल तर स्कर्वी म्हणजेच हिरड्यांपासून जे रक्तस्राव होतं, जो रक्त निघतं हिरड्यांमधून, ब्लिडिंग ऑफ गम्स, हा जो आजार आहे त्याला स्कर्वी असं म्हणतात. देन थायरॉइड, त्याच्यानंतर मालफंक्शन, डिले इन हिलिंग ऑफ वाउंड्स, आणि ज्या जखमा आहेत त्या लवकर न बरं होणं किंवा मालफंक्शन्स म्हणजे ज्या गलग्रंथी आहेत त्या सुजणं. सो अशा प्रकारचं जे आहे हे आजार विटॅमिन C ची कमतरता असेल तर आपल्याला दिसून येतात. देन विटॅमिन D ऑब्झर्व कॅल्शियम अँड फॉस्फरस फॉर हेल्दी बोन अँड टीथ. हेल्दी बोन, हाडे आणि दात जे आहेत ते त्याच्यात कॅल्शियम आणि फॉस्फरस हे जे आहे ते अन्नातून शोषून घेतात, तर त्याच्यामुळे ते हेल्दी ठेवण्यासाठी विटॅमिन D गरजेचं आहे. On exposure to sunlight, vitamin D is made in the human body from some substances in milk, fish, eggs and butter. म्हणजेच काय, सूर्यप्रकाशामुळे दूध, मासे, अंडी, लोणी यातील काही जे पदार्थ आहेत ते शरीरात या पदार्थांपासून शरीरात हे जीवनसत्व जे आहे ते तयार होतं. ओके. कोणते आजार होतात तर रिकेट्स, सॉफ्टनिंग ऑफ द बोन्स कॉझिंग पेन अँड फ्रॅक्चर जे आहे म्हणजेच आपल्या जे काय बोलतात हाड मोडणे वगैरे, फ्रॅक्चर होते, राईट. सो अशा प्रकारचे जे आजार आहेत ते विटॅमिन D ची कमतरता असल्यामुळे होतात, किंवा हाडे मऊ होणे वगैरे, ती दुखू लागणे. देन विटॅमिन E स्मूथ फंक्शनिंग ऑफ मेटाबॉलिझम इनसाइड द सेल्स, रिप्रोडक्शन, मेंटेनिंग एफिशियन्सी ऑफ मसल सेल. म्हणजेच पेशींमध्ये सुरळीत जी क्रिया आहे ती घडून येते, पुनरुत्पादन, रिप्रोडक्शन जे आहे, आणि एफिशियन्सी ऑफ मसल सेल्स म्हणजे ज्या मसल सेल्स आहेत, स्नायूच्या ज्या पेशी आहेत ह्या योग्यरित्या त्यांची क्षमता जी आहे ती कार्य करण्याची ती व्यवस्थित ठेवतं. व्हीट जर्म, ग्रीन लिफी व्हेजिटेबल, टेंडर लीव्ह व्हेजिटेबल ऑइल. म्हणजेच ज्या व्हीट जर्म आहेत जे आपण मोड येणं म्हणतो ना, सो तशा प्रकारे मोड येणं, किंवा ग्रीन लीफ व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या, टेंडर लीव्स, कोवळी जी पालवी असते ती, नंतर व्हेजिटेबल्स ऑइल्स म्हणजेच वनस्पतीपासून जे तेल मिळतं. सो या सोर्सेस आहेत विटॅमिन Eच्या. याच्यामुळे कोणता आजार होतो तर वीक मसल, आपले मसल जे आहेत ते वीक होतात. ऑब्स्ट्रक्शन इन रिप्रोडक्शन, स्किन डिसऑर्डर, प्रजोत्पादन करण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. ओके. आणि स्किन डिसऑर्डर म्हणजे त्वचाचे जे आजार आहेत ते उद्भवतात विटॅमिन Eमुळे. ओके. विटॅमिन E जर नसेल तर. देन विटॅमिन K हेल्प्स इन क्लोटिंग ऑफ ब्लड. विटॅमिन A काय करतं तर रक्त साकळण्यासाठी, म्हणजे रक्त क्लोटिंग म्हणजे रक्ताचे
गुठळे होऊ नये वगैरे आपल्या शरीरात, तर हे जे काम करतं ते विटॅमिन के करतं. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, ग्रीन कॅबेज, ब्रोकोली, स्प्राउटेड पल्सेस, येल्लो ऑफ एग्स, हे सगळं जे आहे हे विटॅमिन के जे देणारे पदार्थ आहेत. हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, नंतर कोबी, मोड आलेली कडधान्य आणि अंड्याचा जो पिवळा भाग असतो, येल्लो ऑफ एग, पिवळसर भाग असतो तो. एक्सेसिव्ह ब्लिडिंग आफ्टर ॲन इंजरी इज, आपल्याला इंजरी झाल्यानंतर, आपल्याला जखम झाल्यानंतर जास्त रक्तस्राव ज्यावेळेस होतो, तर तो का होतो, तर विटॅमिन के आपल्या शरीरात कमी असतं, याची कमतरता असते आपल्या शरीरात. ओके, नाव ग्रुप ॲक्टिव्हिटी. आता त्यांनी इथे ग्रुप ॲक्टिव्हिटी आपल्याला दिले. ओके, इथे त्यांनी आपल्याला वेगवेगळे जे पदार्थ आहेत ते इथे दाखवले आहेत. वेगवेगळ्या भाज्या ज्या आहेत, स्वीट पोटॅटो, स्पिनेच दाखवला आहे, आमळा दाखवला आहे. ओके, स्प्राउट दाखवले आहेत, कोबी जी आहे ती दाखवले. ठीक आहे, ऑलवेज रिमेंबर. ओके, ग्रुप ॲक्टिव्हिटी त्यांनी सांगितले, द इन्फॉर्मेशन इन द अबाव चार्ट शुड बी एनॅक्टेड थ्रू रोल प्ले. जे नाट्यकरणाच्या आधारे वरील जो तक्ता आहे हा वर्गात आपल्याला सादर करायचा आहे, एखादं नाटक बसवून. देन ऑलवेज रिमेंबर, सम विटॅमिन्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू हीट अँड लाईट. फॉर एक्झाम्पल, विटॅमिन सी इज इझिली डिस्ट्रॉयड ड्युरिंग कुकिंग. देअरफॉर विटॅमिन सी रिच फूड शुड बी इटन रॉ. काही जीवनसत्वे जे आहेत ते प्रकाश आणि उष्णता मिळाल्यामुळे काय होतं, नष्ट होतात. उदाहरणार्थ, पदार्थ शिजवत असताना त्याच्यामध्ये विटॅमिन सी जर जीवनसत्व असणारा पदार्थ असेल तर तो लवकर नष्ट होतो. त्याच्यामुळे अशी जीवनसत्व असणारी, असे विटॅमिन सी असणारे जे पदार्थ आहेत ते न शिजवताच कच्चे खावे. ओके, सो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. हा आपला पार्ट 1 आहे. याचा नेक्स्ट जो पार्ट आहे या चॅप्टरचा, हा आपण पार्ट 2 मध्ये पाहूया. आणि त्याआधी हा व्हिडिओ ज्यांना कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ऑफकोर्स चॅनल सबस्क्राईब करा. पार्ट 2ची जी लिंक आहे या चॅप्टरची, ही सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही या चॅप्टरचा पार्ट 2 जो आहे तो पाहू शकता. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.